नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कम्प्युटर एज्युकेशनवरती। तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 34 बघणार आहोत। तर पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण की असेच कंटेंटचे व्हिडिओज तुम्हाला पुढे सुद्धा मिळत राहतील आणि नवीन व्हिडिओज, नवीन जे नॉलेजेबल गोष्टी आहेत ते सुद्धा येत राहतील। तर चला या सेशनमध्ये बघूया। यामधून जे सेल्फ लर्निंग आहे ते आपण डायरेक्टली आता बघूया। टायपिंग प्रॅक्टिस जे आहे ते तुम्ही सॉल्व करून घ्या। यामध्ये बघा 4 स्टेप दिलेले आहेत त्यांनी। त्यामधून पहिलाच प्रश्न आहे आपला, एक्सेलमध्ये तयार टेम्पलेट कशा शोधता येतात। तर तयार टेम्पलेट बघा, क्लिक ऑन अ फाईल टॅब, नंतर मग टाईप द सुटेबल कीवर्ड इन द सर्च बॉक्स आणि सिलेक्ट द टेम्पलेट आहे ना, हे फर्स्ट नंबरचं ऑप्शन। याच्यामध्ये जर आपण नवीन टेम्पलेट ॲड करू शकतो। हे आपला आन्सर आहे, क्लिक करा आणि सबमिट। यानंतर बघा, एक्सेल शीटमध्ये टेक्स्ट एंटर करण्यासाठी आपल्याला टेक्स्ट बॉक्स घ्यावा लागतो। तर टेक्स्ट एंटर करण्यासाठी चूक आहे याचं, आपण पहिले सुद्धा हा प्रश्न बघितलेला आहे। डायरेक्टली आपण सेलमध्येच टेक्स्ट ॲड करू शकतो, टेक्स्ट बॉक्स घ्यायची गरज नसते। नंतर पहा, टेक्स्ट अलाइन करण्याकरिता दिलेल्या इमेजमधून योग्य तो फंक्शन निवडा। ठीक आहे, आता त्यांनी इमेज दिलेली आहे बघा। आता टेक्स्ट अलाइन करण्यासाठी आपल्याला इमेजमधून इथं ऑप्शन नंबर डी मध्ये बघा अलाइनमेंट ग्रुप आहे, तर यामध्ये तिनं आपण अलाइनमेंट करू शकतो टेक्स्टची। तर ऑप्शन ते सिलेक्ट करा। आता यामधून समोरचा प्रश्न पहा, तुम्ही कोटेशनमध्ये इमेज / कंपनीचे लोगो ॲड कसा कराल। तर ते करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅब, नंतर इलस्ट्रेशन ग्रुप आणि त्यानंतर पिक्चर्स। तर हे सेकंड नंबरचा ऑप्शन आहे बघा, पिक्चर्सच्या मदतीनेच आपण इन्सर्ट करतो लोगो आणि इमेज। ठीक आहे, तर ओके करूया याला। आणि जे सेशन यामधून जे सेल्फ लर्निंग आहे सेशनची या ते आपण बघितलेले आहे। यानंतर आपण नॉलेज चेकचे प्रश्न बघूया मित्रांनो। तर त्यावरती क्लिक करू आणि यामधून पहिला प्रश्न आहे बघा, कौटुंबिक कार्यक्रमाचे कॅलेंडर तयार करण्याकरिता पुढीलपैकी कशाचा वापर तुम्ही कराल। तर यामध्ये मायक्रोसॉफ्ट एक्सेल, नंतर गुगल शीट्स आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड हे तिन्हीसुद्धा आपण करू शकतो। त्यानंतर इथे सेव्ह करा। ठीक आहे, आता झाल्यानंतर समोरचा प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणती इमेज कौटुंबिक कार्यक्रमाचे कॅलेंडर बनवण्यासाठी योग्य अशी टेम्पलेट दर्शवते ते ओळखा। तर आता परत त्यांनी 4 इमेज दिलेले आहे पहा। यामध्ये जे कॅलेंडर वगैरे दाखवते ना ते आहे बघा 4th नंबरच्या इमेजमध्ये। ठीक आहे, तर तेच आपले आन्सर आहे। नंतर बघा, मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये तुम्ही कार्यक्रमाचे कॅलेंडर बनवत आहात। सिलेक्ट केलेल्या टेम्पलेट ऑनलाईन मोडमध्ये एडिट करण्याकरिता पुढीलपैकी कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल। तर ओपन इन ब्राउझर 4था नंबरचा ऑप्शन आहे। नंतर पहा, मेन्यू बारच्या कुठल्या टॅबखाली तुम्हाला सेव्ह ॲज पर्याय आढळेल। तर ते म्हणजेच फाईल टॅब। तर फाईल टॅबवरती क्लिक करा आणि सबमिट। आता यानंतर बघा, मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या प्रीमियम टेम्पलेट्स डॅश या आयकॉनने मार्क केलेल्या असतात। तर ते म्हणजे डायमंड। तर यावरती क्लिक करूया। आता बघा, अशाच प्रकारे आपण इथं नॉलेज चेकसुद्धा बघितलेलं आहे मित्रांनो। यानंतर आपल्याला आता जे गायडेड डू इट युअर सेल्फ आहे ते आता बघायचं आहे, तर ते स्टार्ट करूया त्याच्यावरती। तर पहा, आता यावरती डू इट युअर सेल्फ तुम्ही क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झाम। ठीक आहे, आणि केल्यानंतर इथं डायरेक्टली नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करूया। पहिला प्रश्न आहे पहा, दिलेल्या वर्कशीटमध्ये A1 सेल डिलीट करा, तसेच कॉलम A डिलीट करण्यासाठी होम टॅब, सेल, ग्रुप आणि डिलीट ऑप्शन मेन्यू याचा वापर करा। आता त्यांनी जी A1 सेल सांगितलेली आहे ते आपल्याला डिलीट करायची आहे बघा। तर A1 वरती क्लिक करा इथं। आता A1 वरती क्लिक केला आपण, यानंतर इथं डिलीटचं ऑप्शन आहे बघा। डिलीटच्या ऑप्शनवर गेलो आणि हे डिलीट सेल। ठीक आहे, आता पहिलेच नंबरचं ऑप्शन आहे डिलीट सेल आणि हे ओके करा। तर केल्यानंतर आन्सर सबमिट। सेकंड प्रश्न पहा, दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑगस्ट अटेंडन्स असे नाव असलेले सीट नंबर 4 डिलीट करण्यासाठी होम टॅब, सेल, ग्रुप आणि डिलीट मेन्यू आयटम्स याचा वापर करा। तर स्टार्ट एक्झाम करूया बघा। आता आपल्याला शीट त्यांनी डिलीट करायला सांगितलेली आहे, सीट नंबर 4। तर इथं बघा, ऑगस्ट अटेंडन्स नावाची जी सीट आहे ना ते आपण ओपन केली यामधून।
यामधून इथं डिलीटचं ऑप्शन आहे पहा, डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि केल्यानंतर इथं डिलीट शीट, तर या डिलीट शीटवरती क्लिक करूया आणि यामधून हे डिलीट, तर ते शीट जे आहे ते डिलीट होऊन जाईल आणि नंतर जे आहे ते आन्सर सबमिट करा. यानंतरचा प्रश्न पहा, दिलेल्या वर्कशीटमध्ये शीट नंबर 3ला जा, B11 टू D11 सेल सिलेक्ट करा, त्याला मर्ज करण्यासाठी होम टॅब अलाइनमेंट ग्रुप मर्ज अक्रॉस याचा वापर करा. आता आपल्याला परत जे आहे ते मर्ज करावी लागेल सेलला त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे. तर जे B11 आहे आपलं, B11 टू D11, तर B11 ते D11पर्यंत आपण जी रो आहे तो सिलेक्ट करून घेऊ. यामधून पहा B11 ते D11, ठीक आहे. आता 3 यामध्ये कॉलम आलेले आहे आणि आपली अशी 11वाली रो आहे. यामधून मर्ज अँड सेंटरच्या ऑप्शनवरती जा, इथं ॲरो आहे बघा छोटा, तर याच्यावरती क्लिक करा. केल्यानंतर इथं मर्ज अक्रॉस, ठीक आहे, सेकंड नंबरचा ऑप्शन. यामधून मर्ज अँड सेंटरमधून हे मर्ज अक्रॉस त्यांनी सांगितलेलं आहे, तर मर्ज अक्रॉसवरती क्लिक करा. केल्यानंतरच सबमिटवरती क्लिक करूया आणि यामधून ओके. समोरचा प्रश्न पहा, दिलेल्या वर्कशीटमध्ये सेल B6 सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट कॉपी करा. तो फॉर्मॅट सेल B15ला अप्लाय करण्यासाठी होम टॅब फॉर्मॅट पेंटर ऑप्शन याचा वापर करा. तर स्टार्ट एक्झाम करूया. यामध्ये आता आपल्याला B6 सेल सिलेक्ट करावी लागेल. तर यामधून B हा कॉलम आहे, यामधून 6 सेल, ठीक आहे. तर याचा फॉर्मॅट पेंटर या जे ऑप्शन आहे, बटन आहे, यावरती क्लिक करावे लागेल. फॉर्मॅट पेंटरचा जो असा आपल्याला दिसतो तो, ठीक आहे ना, हा जो आयकन आहे यावरती क्लिक करूया. केल्यानंतर त्यांनी सांगितल्यावर B15, ठीक आहे. आता इथं B15वर फक्त क्लिक करायचं आहे बघा, इथं ऑटोमॅटिकली तो जे फॉर्मॅटिंग आहे ते लागून जाईल आणि नंतर सबमिट. शेवटचा प्रश्न पहा, दिलेल्या वर्कशीटमध्ये B9 टू B12 सेल सिलेक्ट करा, त्याचा इंडेंट वाढवण्यासाठी होम टॅब अलाइनमेंट ग्रुप आणि इन्क्रीज इंडेंट ऑप्शन याचा वापर करा. आता हा प्रश्न तुम्ही थोडा लक्षपूर्वक पहा, थोडा नवीन प्रश्न आहे हा आणि एक्झाममध्ये सुद्धा विचारतात. तर बघा B9 टू B12, तर हे चारीसुद्धा आपण जे कॉलम आहेत ते सिलेक्ट केले, जे बी कॉलममधून हे चारही रोज. यामध्ये अलाइनमेंट ग्रुप बघा, अलाइनमेंट ग्रुपमधून इथं अलाइनमेंटच्या वरच बघा इथं इन्क्रीज इंडेंटचं ऑप्शन आहे, ठीक आहे. तर यावरती आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे आणि इथं डिक्रीज इंडेंट आहे. आता इन्क्रीज करायला सांगितलं आहे फक्त यावरती, तर आपण एक वेळाच क्लिक करू त्याच्यावरती, म्हणजे त्याचं इंडेंट जे आहे ते इन्क्रीज होऊन जाईल आणि नंतर जे आहे ते आन्सर सबमिट करा. तर बघा अशाच प्रकारे आपण डिव्हिडर सेल्फसुद्धा इथं बघितलेलं आहे. इथं एंड एक्झाम करून घेऊ आणि नंतर जे आहे ते आपण आता प्रोसेस फोलिओ बघून घेऊ. तर प्रोसेस फोलिओवरती क्लिक करा. आता यामधून त्यांनी बघा आपल्याला रिव्ह्यू टॅब दिलेला आहे MS एक्सेलचा, रिव्ह्यू टॅब ऑफ MS एक्सेल, ठीक आहे. आपला स्किल सेट दिलेला आहे त्यांनी, डिझायर स्किल सेट. स्टार्ट करूया. यामधून यस आणि परत 10 मिनटं आहे मित्रांनो. आता तुम्हाला परत एक्सेल शीट ओपन करायची आहे, ठीक आहे. MS एक्सेल ओपन करायचं आहे आणि एक्सेल ओपन केल्यानंतर एक फाईल तुम्ही घ्या किंवा त्या फाईलमध्ये, त्या शीटमध्ये तुम्ही रिव्ह्यू टॅब ओपन करा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे रिव्ह्यू टॅब ओपन करा, होम टॅब ओपन करा आणि नंतर ही जी फाईल आहे ना, ही फाईल तुम्ही डेस्कटॉपवर सेव्ह करा सेशन नंबरच्या नावाने. आता सपोज आपलं सेशन नंबर 34, तर त्या नावाने तुम्ही डेस्कटॉपवर ही फाईल सेव्ह करा आणि नंतर जे आहे ते तुम्ही ही प्रोसेस फोलिओची जी असाइनमेंट अपलोड करायची आहे ना, तर आपण डेस्कटॉपवरून तीच फाईल सिलेक्ट करू शकतो, ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर सबमिटचं बटन इनेबल झालं कीच सबमिट करूया. तर बघा आता इथं जे सबमिटचं बटन आहे आपलं इनेबल झालेलं आहे, तर यावरती आपण क्लिक करू आणि जे सबमिट करून टाकू प्रोसेस फोलिओला, ठीक आहे. आता ती शीट सबमिट होऊन जाईल. ह्यामधून आता रिस्टार्टचं ऑप्शन आलं तर ठीक, नाही आलं तर तुम्ही डायरेक्ट समोरच्या स्टेपवर जातात. यामधून परफॉर्म स्टेटसचं बटन जे आहे ते इनेबल करा आणि परत आता यामधून नेक्स्ट, ठीक आहे. आता तीच स्टेप्स आहे मित्रांनो आणि जी असाइनमेंट मी तुम्हाला सांगितली डेस्कटॉपवर ते सेव्ह करायची, त्यामधून चूज करा, ठीक आहे. आता मी डेस्कटॉपवर माझ्या PC ठेवलेली आहे बघा. यामधून डेस्कटॉपवर किंवा तुम्ही जिथेही ठेवलेले असेल त्यामधून ते सिलेक्ट करा, ठीक आहे. आता मी डेस्कटॉपवर ठेवलेले आहे सेशन नंबर 34, ठीक आहे. यामधून ओपन करू. एक्सेलची फाईल स्किल सेट होता आपला म्हणून आपण एक्सेल फाईल केली, ठीक आहे ना. इथं सेव्ह करूया. तर बघा आता आपला इथं प्रोसेस फोलिओ संपलेला आहे मित्रांनो. यानंतर आपण सिम्युलेशन क्वेश्चन आता बघून घेऊ. तर सिम्युलेशन क्वेश्चनवरती क्लिक करूया. यामधून स्टार्ट एक्झाम आणि यामधून नेक्स्ट करा. आता बघा एकच प्रश्न आहे, योग्य अशा सिम्बॉलचा वापर करणे हे खूप महत्त्वाचे असते. तुमच्याकडे विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी आहे, त्यामुळे सेल I to
मध्ये पर्सेंटेज सिम्बॉल ॲड करा. तर स्टार्ट करूया. आता यामधून जे I2 नंबरचा जो आपला सेल आहे ना, तर त्यामध्ये आपल्याला पर्सेंटेज सिम्बॉल त्यांनी ॲड करायला सांगलेलं आहे बघा. तर यामधून आपण बघू. तर पहिले प्रश्न बघूया परत. यामधून त्यांनी आपल्याला I2 मध्ये आपल्याला सिम्बॉल सांगलेलं आहे ॲड करायचं. तर इथं 12 नाही आहे, ते I2 आहे, ठीक आहे ना. तर इथं I नंबरचा तो कॉलम आणि 2 नंबरची रो. तर यावरती क्लिक केला आपण. आता करण्यासाठी समोर इथं इन्सर्ट बटनवर क्लिक करा. आता इन्सर्टवर क्लिक केल्यानंतर बघा इथं सिम्बॉल्स ऑप्शन आहे बघा. या सिम्बॉलच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि यामधून इथं बघा हे पर्सेंटेजचं आयकॉन आहे, ठीक आहे ना. तर यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि नंतर इन्सर्ट. तर पर्सेंटेज सिम्बॉल इथे इन्सर्ट होऊन जाईल, ठीक आहे. आता इन्सर्टवरती क्लिक करा आणि नंतरच आन्सर जे आहे ते ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल. तर बघा इथं सिम्युलेशन क्वेश्चन आपण बघितलेलं आहे मित्रांनो. यानंतर इथं एंड करून घेऊ त्या प्रश्नाला आणि नंतर जे ते फक्त आपली सेशन कंप्लीशन टेस्ट राहिलेली आहे, आता ते बघूया. तर सेशन कंप्लीशन टेस्टवरती क्लिक करा आणि यामधून स्टार्ट एक्झाम. तर बघा पहिला प्रश्न आहे, मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे ऑडिओ इनपुट डिव्हायसेस डॅश डॅश हे आहे. तर ते म्हणजेच मायक्रोफोन. जे सेकंड नंबरचं ऑप्शन आहे तेच एक ऑडिओ इनपुट डिव्हायसेस आहे जे मोठ्या प्रमाणात वापरले जातात, ठीक आहे ना. तर मायक्रोफोन ऑप्शनवर क्लिक करा. नंतर पहा विशेष पोर्टेबल डॅश डॅश याचा शुद्ध डिक्टेशन रेकॉर्ड करण्यासाठी डॉक्टर, वकील व इतर लोक मोठ्या प्रमाणावर वापर करतात. तर ते म्हणजेच व्हॉइस रेकॉर्डर. थर्ड प्रश्न पहा, व्हॉइस रिकग्निशन सिस्टीम कम्प्युटरचे ऑपरेशन नियंत्रित करण्यासाठी आणि डॉक्युमेंट्स निर्माण करण्यासाठी व्हॉइस कमांड स्वीकारतात. तर बरोबर आहे याचं उत्तर. शेवटचा प्रश्न पहा मित्रांनो, विशेष पोर्टेबल व्हॉइस रेकॉर्डर हे शुद्ध लेखन डिक्टेशन म्हणजेच रेकॉर्ड करण्यासाठी डॉक्टर, वकील आणि इतर लोक मोठ्या प्रमाणावर वापरतात. तर यामधून हे बरोबर आहे. सबमिट करूया. तर बघा अशाच प्रकारे आपण इथं सेशन कंप्लीशन टेस्ट जे सेशन नंबर आपलं 34 आहे त्याची बघितलेली आहे मित्रांनो. अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया समोरच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. टिल देन बाय. सी यू. Catch 'em all.